प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये पुन्हा एकदा आपणा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. या नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि या दिवसाच्या देखील तुम्हा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. प्रियजनांनो, देवाच्या योजनेनुसार आणि देवाच्या आशीर्वादानं मागील वर्ष जे आहे ते आपलं खूप सुंदर रीतीनं पार पडलेलं आहे. खूप परमेश्वरानं आपल्याला आशीर्वाद दिलेले आहेत. आपल्या जीवनामध्ये असलेले सर्व चढ उतार यामध्ये परमेश्वराची, येशू ख्रिस्ताची उपस्थिती आपल्यामध्ये होती आणि देवानं आपल्याला 2025 मध्ये खूप चांगल्या रीतीनं सांभाळलेलं आहे. आणि प्रत्येक गोष्ट जी परमेश्वराच्या इच्छेची होती त्या सर्व गोष्टीचा पुरवठा परमेश्वरानं आम्हाला 2025 मध्ये केलेले आहे. परंतु प्रियजनांनो, लवकरच आपण येणाऱ्या नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी प्रभू संगती तयार असलं पाहिजे आणि लवकरच आपल्या जीवनामध्ये परमेश्वर 2026 साल हे घेऊन येत आहे. आणि म्हणूनच या नवीन वर्षाच्या निमित्तानं आज आपण देवाच्या वचनातून या नवीन वर्षाचं स्वागत करणार आहोत आणि प्रभूची उपस्थिती, प्रभूची संगत, प्रभूची साथ आपल्या जीवनामध्ये असावी यासाठी हा बायबल संदेश आपण ऐकणार आहोत आणि देवाचं गौरव करणार आहोत. चला तर आपण सर्वजण या संदेशाला सुरुवात करूया. आपला दोस्त पास्टर सुधीर भोसले आपल्या संगतीत देवाच्या वचनातून बोलणार आहे. प्रियजनांनो, आजचं जे वचन मी आपल्यासाठी निवडलेलं आहे आणि ते वचन योहानाचं पुस्तक 8 अध्याय आणि 12व्या वचनात आपण पाहणार आहोत. आणि ते वचन असं म्हणतं, मी जगाचा प्रकाश आहे, जो माझ्या मागे चालतो तो अंधारात चालणार नाही. प्रियजनांनो, आम्ही नवीन वर्षामध्ये प्रभू येशू ख्रिस्त आपल्या संगती असणे या शीर्षकावरती आज आपण नवीन वर्षाचा संदेश ऐकणार आहोत. प्रभू येशू आपल्या संगती आहे. प्रियजनांनो, नवीन वर्ष म्हणजे नवीन सुरुवात, नवे निर्णय आणि नवीन आशा, न्यू होप. पण या सर्वापेक्षा मोठी आश्वासक अशी जी गोष्ट आहे आणि ती म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त स्वतः आपल्या संगती नवीन वर्षात चालणार आहे. वाव, किती चांगली गोष्ट आहे. प्रभू येशू ख्रिस्त या नवीन वर्षामध्ये आपल्या संगती चालणार आहे. या येणाऱ्या नवीन वर्षात आपण एकटे नाही प्रियजनांनो. कदाचित आपली वाट कठीण असेल तरी प्रभू आपल्या बरोबर असणार आहे. आता आपण भूतकाळातील अपयश, 2025 मध्ये असलेले अपयश, भीती किंवा दुःख मागे टाकून येशूच्या उपस्थितीत नवीन वर्षात पुढे चालूया. 2026 मध्ये आपण पुढे चालूया. जसा 2025 मध्ये तो आपला मार्गदर्शक होता त्याच पद्धतीनं या वर्षात तो आपला मार्गदर्शक असणार आहे. रक्षकाने आपल्या हर एक परिस्थितीवर विजयी देण्यासाठी त्याची उपस्थिती तो आपल्या संगती ठेवणार आहे. नवीन वर्षाची खरी खात्री आपली परिस्थिती कशी असणार आहे हे नाही, तर प्रभू येशूची संगत आपल्याला लाभणार आहे हीच खरी 2026 मधली आपली खात्री किंवा गॅरंटी आहे. बायबल वचन या 2026 साठी आपल्या संगती काय बोलतं? बायबल वचन मत्तईचं पुस्तक 28 अध्याय 20 वचन म्हणतं, पहा मी युगाच्या अंतापर्यंत किंवा समाप्तीपर्यंत सर्व दिवस तुम्हा बरोबर आहे. प्रिय परमेश्वराच्या लेकरांनो, 2026 मधला प्रत्येक दिवस परमेश्वर किंवा प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला साथ देणार आहे. स्तोत्र संहिता 23 अध्याय आणि 4 वचन आपल्याला सांगतं, मृत्यूछाईच्या दरीतूनही मी जात असलो तरी कसल्याही अरिष्टाला भिणार नाही, कारण तू म्हणजे प्रभू येशू माझ्या बरोबर आहे किंवा परमेश्वर माझ्या बरोबर आहे. यशायाचं पुस्तक 43 अध्याय आणि 2 वचन सांगतं, तू जलाशयातून गेलास तरी मी तुझ्या बरोबर असेन. प्रियजनांनो, कदाचित या 2026 मध्ये चढ उतार असतील, परंतु जलाशयातून जरी गेलास तरी मी तुझ्या बरोबर असेन असं देव प्रभू परमेश्वर स्वतः त्याच्या विश्वासकांना आश्वासन देतो किंवा अभिवचन देतो. इब्रिकरास पत्र 13 अध्याय 5 वचन आपल्याला सांगतं, मी तुला कधीही सोडणार नाही व तुला कधीही टाकणार नाही. 2026 मध्ये देव आपल्याला खात्री देतो की मी तुला कधीही टाकणार नाही, मी तुला कधीही सोडणार नाही. स्तोत्र संहिता 121 अध्याय आणि 8 वचन आपल्याला सांगतं,
प्रभू तुझे येणे जाणे आतापासून सदा सर्व काळ सुरक्षित करेल. प्रियजनांनो, कदाचित आमच्या जीवनामध्ये अनेक प्रवास घडणार आहेत, कदाचित वेगवेगळ्या प्रवासाला आम्ही जाणार आहोत, परंतु परमेश्वराचं वचन म्हणतं 2026 मध्ये प्रभू तुझे येणे जाणे सुरक्षित करेल आणि सदा सर्व काळसाठी तो तुमच्या बरोबर असेल आणि तुमचा प्रवास सुरक्षित करेल. देवाच्या नावाला धन्यवाद असो याबद्दल. प्रियजनांनो, येशू माझ्या बरोबर आहे म्हणून मी कोणत्याच वाईटाला भिणार नाही. 2026 मध्ये माझ्या बरोबर प्रभू आहे म्हणून माझ्या समोर वाईटाचा टिकाव लागणार नाही. या नवीन वर्षात मी प्रभूच्या संगती निश्चित येणाऱ्या प्रत्येक अडचणीवर विजय मिळवणार आहे आणि तो विजय जो आहे तो प्रभू माझ्या संगती असल्यामुळं तो विजय मी खेचून आणेन अशी माझी पूर्णपणे खात्री आहे. जेव्हा प्रभू आपल्या संगती चालला तेव्हा विश्वासकांची भरभराट झालेली आपल्याला बायबलमध्ये पाहावयास मिळते. बायबल मधील काही ठळक जर मुद्दे आम्ही जर पाहिले तर त्यामध्ये आपल्याला दिसेल की देव त्यांच्या बरोबर होता म्हणून त्यांची मोठ्या प्रमाणात भरभराट झालेली आहे. बायबल आपल्याला वारंवार हे दाखवते की ज्या व्यक्ती बरोबर प्रभू चालला त्या व्यक्तींचे जीवन आशीर्वाद विजयी व भरभराटीने भरलेले होते. ही भरभराट फक्त संपत्तीपुरती मर्यादित नव्हती. आत्मिक, नैतिक, सामाजिक आणि उद्देशपूर्ण जीवनाची ती भरभराट होती. सर्व बाबतीत परमेश्वर त्यांच्या संगती असल्यामुळं सर्व बाबतीत त्यांची भरभराट झालेली आपल्याला पाहायला मिळतं. आपलं टार्गेट आहे 2026 मध्ये की प्रभू संगती मी चालेन आणि प्रभू माझ्या संगती असेल. योसेफाचं उदाहरण जर आम्ही बघितलं, उत्पत्तीचं पुस्तक 39 अध्याय 2 आणि 3 वचन, त्याचबरोबर 21 वचन आणि 23 वचनामध्ये म्हणण्यात आलेलं आहे की प्रभू योसेफा बरोबर होता म्हणून तो यशस्वी झाला. आपल्याला माहित आहे की योसेफ गुलामगिरीत आणि तुरुंगात होता, परंतु गुलामगिरीत आणि तुरुंगात असताना सुद्धा प्रभूची संगत त्याला होती, तो त्याच्या बरोबर होता आणि म्हणून योसेफ त्याच्या कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा यशस्वी झाला. जिथे तो गेला तिथे तो आशीर्वादित झाला. याचे कारण म्हणजे त्याला मिळालेली देवाची संगती होतं. प्रभू संगती त्याचं चालणं हे कारण होतं, म्हणून संकटातही त्याची भरभराट झाली. अब्राहम आणि पाहतो उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये 12 अध्याय 1 ते 3 वचन आणि 13 अध्याय 2 वचन. अब्राहम प्रभूच्या आज्ञेत चालला आणि मग देश, संपत्ती, संतती व आशीर्वाद यामध्ये तो वाढत गेला. अब्राहम देवामध्ये चालला, देवाच्या आज्ञेत चालला. प्रियजनांनो, 2026 वर्ष आपल्याला संधी देत आहे की अब्रामाप्रमाणे आम्ही देवाच्या आज्ञेत चालूया. म्हणजे प्रियजनांनो, आपण सर्व बाबतीत आशीर्वादामध्ये वाढत जाऊ. कारण देव अब्रामाबरोबर होता, प्रभूची संगत त्याला होती म्हणून तो सर्व बाबतीत आशीर्वादित होत गेला. म्हणजेच प्रभू संगती असतो तेव्हा आपल्या आज्ञापालन आणि आशीर्वादामध्ये सुद्धा वाढ होते. जेव्हा आपल्या संगती प्रभू असतो त्यावेळेस आपण आज्ञापालन करतो आणि प्रभू मध्ये आपले आशीर्वाद सुद्धा वाढतात. इसहाक याबद्दल जर आम्ही शिकलं, 26 अध्याय उत्पत्तीचा 12 आणि 13 वचन आणि 24 वचन, इसहाकाबद्दल म्हणण्यात आलेलं आहे की प्रभू त्याच्या बरोबर होता, त्याने दुष्काळात आपल्या शेतात पेरणी केली आणि त्याला 100 पट पीक मिळालेलं बायबल आपल्याला सांगतं. याचं कारण देव त्याच्या बरोबर होता. कारण मी आताच वचन वाचलेलं आहे की देव इसहाका बरोबर होता म्हणून त्याला दुष्काळामध्ये सुद्धा भरभराट मिळालेली आहे. या ठिकाणी आपण पाहतो की आपली परिस्थिती नाही तर आपल्या जीवनात प्रभूची उपस्थिती आपल्या जीवनात भरभराट आणते. यहोशुआ याच्याबद्दल जर आम्ही शिकलो तर यहोशुआ 1 अध्याय 5 ते 9 वचन आणि 6 अध्याय आणि 20 वचन म्हणतं, जसा मी मोशे बरोबर होतो तसा मी तुझ्या बरोबर असेल. किती मोठं आश्वासन, अभिवचन या ठिकाणी परमेश्वर यहोशुआला देत आहे. आणि मग देवाच्या साह्याने यरीहोचा किल्ला पडला गेलेला आहे. यरीहोचा किल्ला पाडणं ही त्यांच्या हाताबाहेरची गोष्ट होती, परंतु देवाच्या साह्यानं यहोशुआ किंवा इस्रायल लोकांना प्रत्येक लढाईत विजय मिळत गेला. कारण देव त्यांच्या बरोबर होता.
या सत्य घटनेत आम्ही पाहतो की प्रभू संगती आपण आणि आपल्या संगतीत प्रभू चालला म्हणजे अडथळे कोसळतात. 2026 मधला प्रत्येक अडथळा तुमच्यासाठी परमेश्वर कोसळवू शकतो जर तुम्ही परमेश्वरा संगतीत चालाल. दाविदाबद्दल आम्ही पाहतो की 1 शमूएल 18 अध्याय आणि 12 आणि 14 वचन, प्रभू दाविदा बरोबर होता आणि तो त्याच्या सर्व कामात यशस्वी झाला असं वचन सांगतं. त्याने आपल्या अपेक्षा फाट मोठ्या आणि मोठ्या ताकदीच्या गल्ल्यातावर विजय मिळवला. एवढंच केलं नाही तर देव त्याच्या बरोबर होता म्हणून दाविदासारख्या एका रानामध्ये काम करणाऱ्या किंवा मेंढपाळ म्हणून काम करणाऱ्या तरुण मुलाची इस्रायलाच्या राजपदाकडे वाटचाल झाली. म्हणजेच प्रभूची संगत माणसाला उच्च पदावर नेते. हालेलुया, प्रभूची स्तुती असो. राजा यहोशापाटाबद्दल जर आम्ही पाहिलं तर 2 इतिहास 17 अध्याय 3 ते 6 वचनामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की यहोशापाट प्रभूच्या मार्गाने चालला आणि त्याचा परिणाम म्हणून त्याच्या राज्यात शांती व संपन्नता ही प्राप्त झाली. प्रियजनांनो, किती महत्वाचं वचन. म्हणजेच काय, प्रभू आपल्या संगतीत चालला म्हणजे आपण आशीर्वादित होतोच होतो, त्याच बरोबर राष्ट्रालाही आशीर्वाद प्राप्त होतात. हेच या यहोशापाटाच्या उदाहरणावरून आपल्याला पाहावयास मिळतं. हा संदेश थोडक्यात सांगायचा असला तर जेव्हा प्रभू आपल्या संगतीत चालतो तेव्हा परिस्थिती बदलते, मार्ग उघडतात आणि जीवन भरभराटीनं फुलते. या व्हिडिओद्वारे मी आपल्याला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देत आहे आणि आपल्याला विनंती करत आहे की या वर्षात आपण सर्वजण देवाबरोबर चालूया. मंडळी या नात्याने देवाबरोबर चालूया आणि देवाची, येशूची विशेष सहभागिता प्राप्त करून घेऊया. म्हणजे प्रभू परमेश्वर आपल्या संगती राहील. 2026 मध्ये देव बाप तुम्हा बरोबर असो, येशू ख्रिस्ताची उपस्थिती तुम्हा बरोबर असो, हीच माझी तुमच्यासाठी, मंडळीसाठी प्रभूचरणी प्रार्थना आहे. आमेन.